कामोठ्यात बेडरूम मध्ये झोपेत असताना स्लॅब कोसळला, वडिलांचा मृत्यू, मुलगी जखमी। कामोठे सेक्टर 10 येथील साई सिद्धी सोसायटीमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेत घरातील बेडरूमचा स्लॅब कोसळून 39 वर्षीय सुरेश लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला। या दुर्घटनेत त्यांची 12 वर्षीय मुलगी वेदिका लोखंडे जखमी झाली असून तिच्यावर कामोठ्यातील MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कामोठे सेक्टर 10 येथील साई सिद्धी सोसायटीतील फ्लॅट क्रमांक 101 मध्ये लोखंडे कुटुंब वास्तव्यास आहे। बुधवारी सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास सुरेश लोखंडे आणि त्यांची मुलगी वेदिका बेडरूम मध्ये झोपलेले असताना अचानक बेडरूमचा स्लॅब कोसळला। स्लॅबचा मोठा भाग सुरेश लोखंडे यांच्या अंगावर आणि छातीवर पडल्याने ते गंभीर जखमी झाले। तसेच काही भाग मुलगी वेदिकाच्या अंगावर पडल्याने तिच्या हाताला दुखापत झाली। आवाज ऐकून सोसायटीतील रहिवासी घटनास्थळी धावले आणि दोघांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र डॉक्टरांनी सुरेश लोखंडे यांना मृत घोषित केले। या घटनेमुळे कामोठे परिसरात शोककळा पसरली आहे। कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्याने लोखंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या दुर्घटनेनंतर इमारतीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।